नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या बातमीने आपण बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत। तर बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेचे नेते उदय सामंत शिवतीर्थावर दाखल झाले आणि यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना आता महायुतीकडून देखील युतीचा प्रस्ताव आल्यानं राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, या विषयावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली। बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो। तर राज ठाकरे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र झाल्याचा टोला आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेला पराभवाची भीती वाटत असल्यानं राज ठाकरेंची भेट घेतली जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे विजय वडेट्टीवारांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्यामुळे नैराश्य आलंय असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिलंय। सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली, म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे। या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे, त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल। संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा, स्वतःचा पक्ष वाढवावा। प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते, त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात। विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे। तर दुसरीकडे आम्ही लोकभावनेचा आदर करून राज ठाकरेंना प्रतिसाद दिलाय आणि आता त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहतोय असं सूचक विधान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत, मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही घडामोड घडलेली नाहीये। मात्र मनसे युती संदर्भात राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात। आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत। त्यांनी सांगावं ना तसं, आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद। आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं। आता आमचं मन खुलं आहे, आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन, मोकळं मन आहे। राज ठाकरे यांच्यासाठी आमचं मन खुलं आहे, राज ठाकरेंच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतोय असं सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी दिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या सूचक विधानानंतर राज ठाकरे त्यांना काही रिप्लाय देतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आम्ही लोकभावनेचा आदर केला आणि त्यांना प्रतिसाद दिला असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतोय असं म्हणत त्यांनी एक प्रकारे राज ठाकरे यांनी काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे असंच म्हटलंय। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पाहूयात सुरुवातीला युद्धाच्या बातम्या। 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले। सुरक्षा यंत्रणांनी ही पोस्टर्स जारी केली आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्यांचा सहभाग होता। या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय। ही पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली आहेत। शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 3ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याची माहिती आहे। तर केलरच्या
जंगलामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात शोध आणि घेराव मोहीम सुरू केली। तर जखमी पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीचे व्हिडिओ देखील आता समोर आलेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये हे पाकिस्तानी सैनिक जखमी झालेत, मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता। भारतानं एअर स्ट्राईक केल्याचं अखेर पाकड्यांनी कबूल केलंय। यात पाकिस्तानचे 51 जण ठार झालेत, ज्यात 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे, तर 78 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। भारताच्या मिसाईल हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एअरफोर्सचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अखेर कबूल झालंय। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे, तर भारत आणि पाकिस्तान तणावासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। भारत पाकिस्तान डीजीएमओमध्ये चर्चा झाली आहे। हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी चर्चेत शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिली। यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधलाय। जवानांच्या शौर्याचं कौतुक त्यांनी केलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला दिलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्रानं फेटाळून लावलाय। ऑपरेशन सिंधूर नंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेत व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही। भारत पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदींवर तोफ डागलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकलेत असा घणाघात राऊतांनी केलाय। जर तुम्ही संघर्ष थांबवला नाही तर अमेरिका तुमच्याशी व्यापार करणार नाही, हा इशारा ट्रम्प यांनी दिला होता असं संजय राऊतांनी म्हटलंय। टॅरिफ वाढीच्या निर्णयावरून भारतानं अमेरिकेला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे। भारतानं सफरचंद, बदामांसह 29 अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव WTOकडे पाठवल्याची माहिती समोर येते। भारतीय स्टील आणि ॲल्युमिनियम निर्यातीवर अमेरिकेने लादलेल्या शुल्काच्या प्रत्युत्तरात भारतानं हे पाऊल उचललंय। आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा आपण घेतोय। बातमी आहे IPL संदर्भातली। IPLच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय। 17 मे पासून IPLच्या उर्वरित मॅचेस सुरू होतील, तर 3 जूनला IPLचा अंतिम सामना होणार आहे। एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील। सुधारित वेळापत्रक 2 डबल हेडर सामने होणार आहेत आणि जे 2 रविवारी खेळवले जाणार आहेत। आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसून आलेत, त्यामुळे इंडिगो विमान सेवेनं मोठा निर्णय घेतलाय। इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करत आहे। एअर इंडिगोनेही आज विमानसेवा रद्द केल्यात। जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमानसेवा रद्द करण्यात आली आहे। जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे। तर इजिप्त एअरफोर्सचं एक विमान पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सव रोखण्यासाठी लागणारं बोरॉन घेऊन आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकच्या अण्वस्त्र साठ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची देखील चर्चा सुरू आहे।
तर एकीकडे भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तर बलुचिस्तानमध्ये देखील पाकिस्तानी सैन्याची गाडी आयईडीने उडवली आहे. मात्र हा हल्ला कुणी केलाय? बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याला विरोध का होतोय? तुम्हीच पहा या रिपोर्टच्या माध्यमातून. हा धमाका आहे पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातला. मात्र हा धमाका काही भारतानं केलेला नाही, तर हा धमाका केलाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं. या भीषण स्फोटात पाकिस्तानी लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह 15 जवानांचा मृत्यू झालाय. लष्करी वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. तर याआधीच बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान आणि चीनला इशारा दिलाय. China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. But now it's our turn. Baloch Liberation Army guarantees you that CPAC will fail miserably on Baloch land. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. आता भारत पाक युद्धाची शक्यता असतानाच बलूच आर्मीनं बंडाचं निशाण फडकावलंय. मात्र बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी का पडली आहे ते देखील पाहूया. बलुचिस्तान पाकिस्तानातलं सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे. बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे. सीपीईसीच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत. बलूच संस्कृतीची गळचेपी होतीये. बलोची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतानं 1971 मध्ये कुरापतखोर पाकिस्तानची जिरवण्यासाठी बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीला आश्रय दिला होता. आताही पाकिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगतायत. त्यामुळे पाकिस्तान सोबत युद्ध भडकल्यास 54 वर्षांची पुनरावृत्ती होऊन पाकिस्तानचे तुकडे पडत बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण होण्याची शक्यता आहे. द रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं आपण पाहिलं. मात्र बलूच आर्मीने पाकची डोकेदुखी वाढवली आहे. आता बलुचिस्तान स्वतंत्र झालं तर त्याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल तुम्हीच पहा. हा विद्रोह आहे बलुचिस्तानमध्ये. भारत पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान लष्कराला टार्गेट करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर पाकिस्तानी लष्कराची वाहनं उडवून दिली. त्यामुळे आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या चर्चेने जोर धरलाय. मात्र बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा पाकिस्तानला किती मोठा दणका बसणार आहे पाहूया. बलुचिस्तानमध्ये 1700 टन सोन्याचा साठा आहे. तांब्याचं विशाल भांडार आहे. 174 लाख कोटींची तांब्याची खाण आहे. पाकमधील नैसर्गिक खनिज साठे बलुचिस्तानमध्ये आहे. बलूच स्वतंत्र झाल्यास पाकमध्ये ऊर्जा संकट निर्माण होईल. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमध्ये प्रभाव पडणार आहे. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा जवळ असल्यानं संरक्षणाचा धोका आहे. बलुचिस्तानमध्ये 4,25,000 टन खजूर उत्पादन होते. बलुचिस्तानमध्ये 80 अब्ज डॉलरचा पर्यटन व्यवसाय आहे. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चहूबाजूनी कोंडी झाली आहे. 2002 मध्ये झालेला विद्रोह हा पाकिस्तानी लष्करानं मोडून काढला होता. मात्र आता भारतानं दिलेला दणका, आर्थिक संकटावर द्यावी लागत असलेली झुंज या दरम्यान बलूच आर्मीचा विरोध तीव्र होत चाललाय. त्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भारताने 1971 मध्ये एका गावात पाकचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश निर्माण झाला. मात्र आता बलुचिस्तान बांगलादेशच्या मार्गावर निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ते नेमकं कसं? बलुचिस्तानला पाकपासून स्वतंत्र का नेमकं हवंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. बलुचिस्तान बांगलादेशच्या मार्गावर. पंचावन्न वर्षानंतर पाकचे पुन्हा तुकडे पडणार. बलुचिस्तान स्वतंत्र होणार. पाकिस्तानचे लवकरच तुकडे पडणार आहे. 50 वर्षांपासून धगधगत असलेला स्वतंत्र बलुचिस्तानचा नारा सत्यात उतरणार असल्याचं दिसतंय. त्याला कारण ठरणार आहे पाकिस्ताननं काढलेली भारताची कुरापत. दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी भारतानं पाकमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट केली आणि याच निमित्तानं बलुचिस्ताननं तिथलं सरकार उलटवण्यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेतली. बलूच आर्मीनं पाकिस्तानी सैनिकांना कसं सळो की पळो करून सोडलंय ते पाहूया. बलूच सैन्याकडून 14 सैनिक चौक्यांवर ताबा. बलूच सैन्यानं गॅस पाईपलाईन उडवली. बलूच आर्मीनं पाकच्या वाहनांवर देखील हल्ला केला. पाकिस्तानातून होणारं दळणवळण थांबवलंय. बलुचिस्तानची UN-कडे स्वतंत्र देश म्हणून मागणी आहे. बलुचिस्तानच्या 1/3 भागावर ताबा घेण्यात आला. पाकिस्तानी सैन्य आता चौक्या सोडून पसार झालंय. पाकिस्ताननं दहशतीच्या बळावर बलुचिस्तानवर ताबा मिळवल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून बलूच नेते करतायत. बलुचिस्तानमधील साधन संपत्ती लुटून पाकनं बलुचिस्तानला कंगाल केल्याचा त्यांचा आरोप आहे. सैनिकी बळावर सांस्कृतिक आणि राजकीय दडपशाही पाकिस्तानी शासन करत असल्याचं म्हणत स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी बलूचच्या नागरिकांनी केली. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानचा हा लढा आणखीनच आक्रमक आणि हिंसक झाल्याचं दिसतंय. 1971च्या युद्धात भारतानं बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक भूमिका घेतली होती आणि पूर्वी पाकिस्तान हा भाग पाकिस्तानपासून वेगळा होऊन पाकचे तुकडे पडले होते. भारत लढतो आहे. एकीकडे चायना, दुसरीकडे पाकिस्तान आणि तिसरीकडे बांगलादेश. आता बलुचिस्तान हा जर नवीन देश निर्माण झाला तर त्याच्यातले सामरिक धोके, त्याच्यातले सुरक्षेचे धोके आणि येणाऱ्या कालखंडामध्ये निर्माण होणारे प्रश्न याकडे भारत लक्ष केंद्रित करणार आहे. आणि म्हणून भारत प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी लष्करी कारवाई न करता बलुचिस्तानमधील जी लोक आहेत त्यांची इच्छा आकांक्षा काय आहेत त्यावर त्याचं भवितव्य असणार आहे. आता पुन्हा 55 वर्षानंतर हीच ती वेळ म्हणत बलुचिस्ताननं पाकिस्तानला घायाळ करण्यासाठी अनेक हल्ले केले. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी बलूचमधील बच्चा करताना दिसतोय. त्यामुळे पाकमधील दहशतवादी साफ करता करता जर भारतानं आपला तिसरा नेत्र उघडला तर पुन्हा भारताच्या हस्तक्षेपानं पाकिस्तानचा भूगोल बदलेल असंच सध्या दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता पुन्हा 1971ची पुनरावृत्ती होणार आहे आणि पाकचे तुकडे तुकडे होणार आहेत. हे आम्ही का म्हणतोय, त्याची कारणं नेमकी काय आहेत, तुम्हीच पहा. पाकची घेराबंदी, बलूच आर्मीनेही घातला घाव. बंडखोरांकडून पाकची शहरं ताब्यात. आता पाकचे तुकडे तुकडे होणार. Motive of our attack was very clear. Now it's our turn. भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची आता चोहूबाजूनी कोंडी झालीय. त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे निश्चित. कारण बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मंगोचर आणि कलात शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत चीन आणि पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. But now it's our turn. Baloch Liberation Army guarantees you that CPAC will fail miserably on Baloch land. पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेला भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटलाय. त्यातच बलूच लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र तालिबानची मागणी करत पाकिस्तान सैन्यावर हल्लाबोल केला. तर मंगोचर आणि कलात शहरातील सरकारी इमारती, सैन्याचे ठाणे आणि क्वेटा महामार्ग ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी का होते ते पाहूया. पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य आहे.
बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे. बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे. CPSCच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत. तसंच बलूच संस्कृतीची गळचेपी होत असल्याचा आरोप होतोय. बलुची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचाही प्रयत्न होतोय. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चोहूबाजूनी कोंडी करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा इथे तहरीक ए तालिबानचा पाकिस्तान सैन्यावर हल्ला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून जफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती आणि आता 2 शहरं ताब्यात घेण्यात आली आहेत. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून पाकची कोंडी केली जाते. 1971 मध्ये मुक्तीवाहिनी संघटनेला मदत करत भारतानं एका घावात पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. आता पुन्हा पाकिस्तान्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडा ओढलाय. त्यामुळे आता युद्ध झाल्यास बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे आणखी 2 तुकडे होणार. त्यामुळेच भारताच्या वाटेला गेलेल्या पाकचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.